नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो पुन्हा एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला वायुद्या महाराष्ट्र दौरा. व्हेंटिलेटर या सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे कालच्या भागात आपल्याकडे आलेले होते. आता सुरुवात करूया त्यांच्याच बरोबर आजच्या भागाला. पुन्हा एकदा स्वागत. आता येणार आहे विजू खोटे सरांकडे. विजू खोटे सर, यामध्ये जावई शोध तुम्ही करताय असं मी कुठून तरी ऐकलंय. काय सांगाल या भूमिकेबद्दल? माझ्यासाठी जावं शोधते मी इन जनरल मॅरेज ब्युरो सारखा आहे. हां हां. कोणाची मुलगी आहे, कोणासाठी कुठला मुलगा कुठे शोभे हे चालू असतं मला. कुठे हा हा चालेल असं चालू आहे त्याच्यात. काय सांगाल या सिनेमाबद्दल तुमचा अनुभव? वेगळंच काहीतरी आहे, वेगळंच काहीतरी. मी केलेत काम, बरीच पिक्चरमध्ये केलेत, म्हणजे खूपच केलेत. पण कॉमेडी मी केलेली नाही याच्यात. मी अगदी सीधा साधा सरळ माणूस आहे, पण कॉमेडी होते. अच्छा. आता मी येणार आहे सुलभाजींकडे. सुलभा आर्य, मला त्यांना हेच आत्ता विचारायचं. मी आत्तापर्यंत तुम्हाला हिंदीत बघितलेलं आहे. आर्य असं आडनाव असल्यानंतर मला वाटतं तुम्ही साऊथकडच्या आहात की काय. पण या सिनेमातलं यांचं मराठी बघितल्यानंतर मला असं वाटलं की मीच कन्फ्यूज झालो. नक्की या मराठमोळ्या आहेत, साऊथच्या आहेत, हिंदी आहेत, या सगळ्यांसमोर सांगा तुम्ही. अस्सल मराठी आहे, अस्सल मराठी. वा वा. आणि त्याचा मला अभिमान पण आहे की मी अस्सल मराठी आहे. आणि स्वतः मी जॉईंट फॅमिलीमधली आहे, त्याच्यामुळे शूटिंग करताना सगळ्यांबरोबर एवढ्या मोठ्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर खूप बरं वाटलं. आणि जसं आपण म्हणतो की भूमिका छोटी मोठी असं काही नसतं त्याच्यामध्ये. लोकांनी किती आयडेंटिफाय केलं तुम्हाला त्या भूमिकेबद्दल, तुम्ही लक्षात राहिलात की ती भूमिका लक्षात राहिली. भूमिका लक्षात राहायला पाहिजे. वा. आता येणार आहे सुकन्याताईंकडे. सुकन्याताईंची भूमिका जाणून घ्यायची आणि या सिनेमाचा अनुभव. राजेश बरोबरच या सिनेमात मी येण्याचं श्रेय हे मी नम्रता कदम आणि रोहन मापुसकरला देईन. कारण माझ्या मनात हेच आलं की एवढे सगळे कलाकार असल्यानंतर माझ्यासाठी काय याच्यात भूमिका असणार आहे. त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही की आपण करावं. पण म्हटलं की असे आपण नंतर असं झालं की असे आपण कित्येक कामं केलीत की काही यशस्वी झालेत, काही अपयशी झालेत. तर जे होईल ते होईल, इथे जे लिहिलं असेल ते होईल. आज खरंच खूप बरं वाटतं जेव्हा मी ह्या सिनेमाचा एक भाग आहे. जसं एखाद्या छोट्याशा घरात जरी आपण गेलो ना तरी आपल्याला प्रसन्न वाटतं. तसं मला असं वाटतं की ह्या व्हेंटिलेटरच्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर असं आम्हाला प्रसन्न वाटत होतं. आणि ह्याचा म्होरक्या तो आहे. आणि आता येणार आहे स्वातीताई तुमच्याकडे. स्वातीताईंची भूमिका काय आहे या सिनेमामध्ये? या सिनेमामध्ये मी कामेरकरांपैकीच एक आहे. पण एखादी अशी आपल्या कुटुंबात बाई असते ना, जी आपल्या प्रेमानेच लोकांना मारते. तू इतकं प्रेम करते की हे घे, हे खा, आता हे कर, मी हे आणलंय, मी ते आणलंय, की बाई तू जरा बाजूला शांत बस, असं वाटावं, अशी माझी भूमिका आहे. तर आता मी येणार आहे अभिनेते अच्युत पोद्दार यांच्याकडे. त्यांची यात खूप सुंदर भूमिका आहे. मी मराठी चित्रपटसृष्टीचा अनुभव घेतला होता चंबू गबाळे पिक्चरमध्ये पहिल्यांदा. हां. आता हे माझं तिसरं पिक्चर आणि राजेश बरोबरचं चौथं पिक्चर. वा वा. आनंदाची गोष्ट अशी की राजेशने मला आणखीन 4 फिल्मच्या ऑफर दिल्या आहेत. वा वा वा. दिवाळी आहे. खऱ्या अर्थानं दिवाळी लाभली कुणालाच नाही. शब्दाचा खरा अर्थ कळलेला आहे. हां. आपण इथे का आलोय? कामेरकरांमध्ये भांडणं लावून देतात. मी न विचारता आशुतोष म्हणाला, मी पिक्चर पाहिलं, तुमचं काम आवडलं, मला कळलं की याच्या पुढल्या पिक्चरमध्ये मी आहे. मला हा रोल आवडला कारण याच्यामध्ये कामेरकर नाव होतं. आणि कामेरकर म्हणजे सुलभा देशपांडे, ही माझ्यासाठी श्रद्धास्थान आहे. तर मला ते कामेरकरचा रोल करायचा म्हणजे जमून करायचा, आपल्याला जमतं तेवढं. वा. आता येणार आहे नाना जोशी यांच्याकडे. नाना यांची व्यक्तिरेखा फार गोड आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं सध्याचं वय आहे 87 वर्ष. 87 वर्षे. आणि बरोबर आहे. अत्यंत कौटुंबिक चित्रपट आहे. याच्यामध्ये प्रत्येक जे आर्टिस्ट आहेत त्यांनी प्रत्येकाने आपली स्वतःची जबाबदारी सांभाळून प्रत्येकाने आपली स्वतःची भूमिका अत्यंत चांगल्या तऱ्हेने केलेली आहे.
आणि हा चित्रपट खरोखरच चांगल्या प्रमाणे आधी दंडने चालेल हा मला पूर्ण विश्वास आहे. खरंच हा आगळा वेगळा सिनेमा आहे, कारण याच्यामध्ये 1.25 दिवसाच्या मुलापासून ते 87 वर्षाच्या आजोबांपर्यंतचे कॅरेक्टर्स एकत्रित आलेले आहेत आणि इतकं छान हे सगळं जुळून आलेलं आहे. आज कसं आहे, आशुतोष गोवारीकर सर इथे आलेले आहेत म्हटल्यानंतर सगळ्यांना उत्सुकता आहे की किती ऑडिशन देऊ आणि किती नको. आपलं काय झालं तर झालं बाबा, पुढचं मोहन चोदडून यांनी हडप्पा तरी आम्हाला घ्या. ते सगळे हडप्पाचेच कलाकार आहेत, हे हाडाचेच कलाकार आहेत. सर, खूप सुंदर सिनेमे तुम्ही बनवलेले आहेत आणि सगळ्यांच्या लक्षात आजही प्रत्येक सिनेमा आहेच. लगान काही इथून जात नाहीये आणि लगान तर ऑस्करपर्यंत गेला. लगानसाठी खरंच जोरदार टाळ्या. पण काय, आमच्याकडे पण एक दिग्दर्शक आहे, तो हे सिनेमा बनवतो. तुमचा लगान होता, यांचा पण लगानच आहे, पण त्या लगानचा अर्थ काय ते आता तुम्हाला कळेलच. आणि तुमच्या सिनेमाचा विनोद केल्यानंतर काय परिणाम होतो हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही सगळी दरवाजे बंद केले की तुम्ही उठून जाऊ नये. पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. नाही, तुम्हाला मी सांगतो, हा. तुम्हाला फुल स्वातंत्र्य आहे. वा. हा तुमचा शो आहे, तुमच्या टॅलेंट प्रमाणे तुम्ही तो सादर करावा. अवॉर्ड शो नाही आहे, खरं आहे, त्यामुळे ही परिस्थिती वेगळी आहे. खरं आहे. त्यामुळे तुम्ही जो विनोद करा, मी तुमच्या बरोबर आहे. वा वा. तर आमचा लगान आता सगळ्यांना बघायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या कलाकारांसाठी. आता आशुतोष सरांना आपला सिनेमा दाखवायचा. तुमच्या सिनेमात इंट्रोडक्शन केलं होतं बच्चन साहेबांनी. आता बच्चन साहेब तर नाही, निदान त्यांच्या आवाजात आपण करूया इकडे सुरुवात, म्हणजे जरा फील येईल सिनेमा सुरू व्हायला. आणि म्युझिक तर ऐकता आम्ही, बघाच तुम्ही फक्त. थोकरटवाडी तो देवी और सज्जनो, या थुकरटवाडीमध्ये एक नियम आहे. जगातले सगळे इंग्रज निघून गेले, पण या थुकरटवाडीमध्ये अजून सुद्धा एक शेवटचा इंग्रज बाकी आहे. तुमच्या सिनेमामध्ये आहे सर, इंग्रज लगान मागायला यायचं, इकडे दिवाळीचा फराळ मागायला येतात. तर बघूयात मग सिनेमात काय घडणार आहे. स्वागत करूयात आमच्या सिनेमातल्या कलाकारांचं. वा वा वा. इस साल भी बारिश नहीं गिरी. एक बूंद. हाँ, बारिश आएगी. हाँ, एक बूंद. हाँ. अबे वरती चिमणी आहे. 2 वर्ष झाले पाऊस नाही आहे. तो नाव नुसतं धुवन आहे. मला सांग, हा पाऊस आपल्या गावाला कधी धुवन? काय नाव काय यांचं? धुवन धुवन. त्यांचं नाव 2 वर्ष झाले आमच्या गावात पावसानं धुतलं नाही अजिबात. हे बघ भारण. हा कुठून काढलं? चुरण चुरण. काय तुझं नाव काय तुझं? माझं नाव उरण. आपलं हे गुरण गुरण. गुरण. हे बघ गुरव. गुरु काय करतो? आता फायनल कर गुरु. हा, गुरु. आता नाव चेंज नको करू. गुरु तुला पटलं ना? गुरव गुरव. तुझ्या बजेटमध्ये आहे ना? हे बघ, इस साल बारिश नहीं आई, लेकिन अगली साल बारिश जरूर आएगी. आहे ना रे भागा? म्हणजे काय? बोल ना काहीतरी. ढेकरा नको देऊ नुसता. नाही, मी मुका आहे ना. अरे हा मुका आहे ना. हा बोलला काय रे? अरे वाटलं काहीतरी बोलला. मलाही बाज झाला. नाही दादा, मी मुका आहे ना. मी बोलेन कसा? जन्मापासून नाही का तुमच्या सोबत बोललोय मी आता? नाही, मी तुम्ही ऐकलं. सांगा ना, मी बोललोय का आता? नाही, खरंच आहे. माझ्यावर कशाला आळ घेता तुम्ही? नाही, हा मुका आहे. तुला काय अर्थ? तुमचं नेहमीच आहे. हड मी नाही. नाही, जाऊ दे,
असं नाही सोड ना. सोड काय सोड मुका आहेस तू मुका मुका सारखं आपलं असू दे आज समजलं मग काय रे मुका मुक कोण ए तू नाचतीस काय त्याचा साऊंड गेलाय त्याच्यावर काय नाचतीस तुझा मोठा जागेवर आहे गेला वर्षभर ते टमरेल रस्त्यावरती घातल्यासारखा आवाज येतोय फालतुगिरी करू नका संदीप अरे गोरी कोण गोरी गोरी तुझं नाव गोरी नाही काळी ठेवलं पाहिजे चल रे बागात अरे ते जाऊ दे पण आता ते येतील कोण इंग्रज इंग्रज दरवर्षीप्रमाणे यंदाही वो आएंगे और वसूल करेंगे काय फराळ कहाँ से लाएंगे फराळ बेरिंग घेऊन आलाय इंग्रज हम अंग्रेज के जमाने के जेलर हैं आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी सब मेरे पीछे आओ ए इंग्रज इंग्रज लगान 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 हाँ आला ओके तो तुम खाओ वाले ऐसे दिवाळीची तयारी झाली का रे हा 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 आला फराळ खायला काय बोललो तू फराळ खायला वाव सुपर करंजीचा छान वास येतोय तो इस साल तुम हमको दुगना फराळ देगा समझे लिहून घ्या आता कसं काय धोती घातली लुंगी काय घ्या लुंग्या नाही लिहून घ्या बोला द्या ऑर्डर द्या सर 1 किलो बारीक पोह्याचा चिवडा बारीक पोया चपट्या पोयाचा म्हणते त्याला हा, हा. ओके. इंग्रज बारीक म्हणतात हा. 2 किलो करंजा करंजा म्हणजे साध्या क्या पुड्याच्या पुडाच्या पुड्याच्या ओके पुढेचे बोला आता काय आपलं हे पुढे बोला हो, टाकलं 1 किलो हा. अनारसे साधे की मकरन मखन कसा कसं आता मिळत दिले इंग्रज इंग्रज कुछ भी खाने को मत बोलो अनारसे आणि तू मला द्यायचे 1 किलो शंकरपाळ्या सांग तुझी हा बोलल्या नाही मुका येतो मुख नाही हा बोललेला आहे तुझ्या आईचं खोय तुझ्या तुम्हाला बोलला तू मला असं कैसे बोलू शकतो मी कोणा माहित आईच्या गावात तुझ्या इंग्रज नाही मी नाही बोललो मी माझ्या कानाने अहो, मी ऐकलेलं आहे. जन्मापासून मुका आहे नो 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 नरसाळ्या भुसनाळ्या खंखाळ्या अहो, मी खरंच मुका आहे साहेब मुका येतो मला पण विचारा तुम्ही मुका येतो Really? Oh, माझा फोन वाजतो
Hello? Oh, yeah, welcome. Welcome. Yeah, welcome. Oh, कोणाला तरी Elizabeth येथे. हॅलो 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 मावशी तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा. नो टीव्ही मी नव्हती पंचू खूप नव्हती मी एलिझाबेथ. हा आम्ही जिंगल बेल संध्याकाळी 7 नंतर सगळे जिंगल बेल. I love Jingle Bell. अरे मग चला ना बसूया ना. Yes? Look at me. डालडा डालडा अरे जाम करपलाय. Tada! Here? Tada! आज भाऊबीज मी तुला ओवाळते. Oh, Hey? yeah. हा काय काय म्हणली? ओवाळते. ओवाळते ओवाळते. हा बोला हा नहीं। बोला का तू? ओ तेरी एक्चुअली मेरे को बोलना आता है. एक्चुअली बोलना आता है. तुम्ही आवाज माहित असतं तर मीच केला असता. यू नो तरी ओ तरी खूप आवडला. मी हिरोईन आमिर खान. त्यामुळे पण मला हाच आवडला. काय बोलली तू? तू काय बोलली? कोणी मध्ये पडू नका तुम्ही. नाही ऐका ना, काय बोलली तू? ऐका ना दादा. हा काय वाटेल ते बोलती तू? तू घरी चल तुला दाखवतो संध्याकाळी बघ. हा बायकोच ना बायको प्रमाणे राहा कळलं ना? काय, हात कमी करायची. सगळं फुलचट करते माझी. दादा बघ तुझे भाऊजी काय बोलतात रे दादा. भाऊजी, मी तुमच्या समोर पदार पसरतो. पदार पसरतो पदार. दादी अरे तो काय चालते चला तिकडून. मी काडी मोरते तुझ्या बहिणीला जा. काय तू संपली गोळी. ती माझी बहीण है. तिचा अपमान केलास इसकी सजा मिलेगी. बराबर मिलेगी. हाँ तू कुठला डायलॉग कुठं? इसकी सजा मिलेगी. या वर्षी तुम्ही सगळ्यांनी मला दोघींना फराळ द्यायचा. या दोघींना फराळ. Come baby. Come. Okay? झालं गेले ना वांदे आता. उसमें इतना क्या है जो हम कमा नहीं. कामा नहीं. वो परी है परी. हाँ फिर प्यार का फीवर. और हम तू जॉनी लिव्हर. सत्यानाश झाला का बस तिकडं. काहीतरी ह्या दादा. बाय काय घेऊन आले ते? Yes, sir. Okay. चल. Come baby. Charger? आज आपण आपला खानदानी खेळ खेळूया. Yes, Okay. paramparик care. Yes. Take this bat. Yo, Okay. nice. Yes. This is Goni. Yeah. Oh, super. Lots of Goni. दादा Yes. मग याचं काय करू? Oh. I mean, coach. Nice speech. Yeah. याच्या पुढे जायचं नाही हा. कोणता खेळ आहे? दादा तुला माहितीये
हा खेळ जेव्हा आपण लहानपणी खेळायचो तेव्हा माझ्या खूप आठवणी आहेत. म्हणजे मी नेहमी जिंकायचे आणि तू नेहमी हरायचा आणि मग तू खूप रडव. Let's play. Play properly. Don't make a cheating. इंग्रजाची खेळच अलग जा राहते. जा ते गोंडपाट देशील का? Oh yes. Here Yeah. Cone pot. अरे बापरे, हे तर खूप माझ्या साईज पेक्षा छोटं. असंच लावून काढते. असं? हो. ठीक आहे. चटपटा के दम. Shout. Okay. Don't make a mistake. Yeah. Right now. One more. Good luck, दादा, good luck. Yeah. Good luck. हे का खेळ आहे भैया? काय आहे हा खेळ? Spoon lemon with gone pot. जाम गोंडपाट गेम आहे रे हा. म्हणजे आपण खेळू शकतो. What? Come here. You come here. बोलो Please बोलो come बोलो here, please. ताजा. Come here. क्या बोले तुम ये खेल खेल सकता है. ओके. हम तुम्हारा पूरा फरार माफ करेगा. लेकिन ये खेल तुम्हें हमारे साथ खेलना पड़ेगा. ओके. खेळ ना खेळ. अगर तुम जीत गया तो तुम्हारा लगान माफ और मेरे बहन के साथ तुम्हारा लगान. लेकिन तुम हार गया तो दुगना फरार देना पड़ेगा. ओके. एक दिन देता हूं मैं तुमको. एक दिन. See you tomorrow. हा. Come on, baby. चल दादा. Come. Oh my God. मी चालला. काय हा खेळ आहे रे? मला आता आपल्याला जिंकावं लागेल. हा. हा काय कसं करायचं? हे बघ आपल्या डोक्याने विचार करावा लागेल काय करायचं ते. कळलं? कोणाच्या डोक्यात करणार? माझ्या डोक्यानं मी सांगतो तुम्हाला. हा, हे बघा काय करायचं, हे गोंडपट घालायचं बरं, पायात घालायचं आणि चमचा लिंबू हा तो ठेवायचा आणि तू ना दाढीत एक लिंबू लपव. कळलं का? हा लिंबू पडला तर तो दाढीतला काढायचा. कळलं? कळलं का? हा आणि मग क्या तू पण चमचा लिंबू पडला तर काय करायचं, तोंडात लिंबू ठेव तोंडात. ओके पटकन काढायचं चमच्यावर. कळलं? आणि तू हे बघ तू काय कर माहिती आहे का, इथं लिंबू लपव, इथं हातात. हा तो लिंबू पडला तर हातातून पटकन काढ त्याच्यावर ठेव. कळला? आणि तू विषयच नाही जाऊ दे. कळलं? हा चल बघा कुठं काय ठेवले बघा, काढा सगळं. हे घे तू चमचा हो हो. Let's play. Phone opening corner. हा 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 अच्छा हे कर. हा, येते. मी. Okay. Let's play. Wait. I'm also with you. लिंबू दे रे सरबताचं आपलं हे. Come on. जिंकलं पाहिजे आपण. मी खेळतो बरोबर. No, stop the music. हे cheating करतो. हा? कुठे चिटिंग? इथंच आहे लिंबू. मी नाही त्यातली खडी लावा आतली. हा? दाढीतून लिंबू काढला तसा लिंबू तिथे पडला आहे. Cheating. Next man, please. Who is next? यार याला काय अर्थ आहे? हा हा या आला ह्याच्या बरोबर खेळा. वा वा जा पुढं. हा 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 जा जा हा कमान कचरा कमान. जा पटापटा जा पट. हा Wait, cheating. Stop the music. Cheating. Kakit kasa gawal वर्षा. त्याने पण cheating केले, त्याचा लिंबू सारखा पडतोय. Out. Next man, please. आता कोण आहे? हा हा बघा बागा. Baga. Out. Tåndat limbú. अरे देवा.
सगळ्या मनी पाठ केले यांनी. सगळं मराठी बोलतात, धुळ्याचं आहे का रे? Who is the last man? मी Come, take a strike. दादा ते बघ तिकडे काय What? ही घे तू पण. Oh. हे मी तुझ्यासाठी Oh, sweet lady. आणली. Okay? मी तुला मदत करते, कोणाला कळू देऊ नको. नाही नाही Okay? पटकन हा पटकन. Okay? तिकडेच बघ दादा, Okay, तिकडेच. right, right, yes, yes. अजून झालं नाही, तिकडेच. काय कळतं असं झालं नाही? हे घे. Ready to work? हा, ready. हे घे. हे मी तुझी मदत करते, कोणाला कळू देऊ नको. ओके दादा तू बघू शकतो. Okay, let's play. Yes, yes. Come on. शाबास. Come on. Come on, भुवन. 2, 1, 2, 1. भुवन, come on. Come on. शाबास, शाबास. 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 मी जिंकलोय. आता तुझ्या बहिणीचा हात माझ्या हातात दे. Yes, माझं लगान लावून द्यायची. yes, yes, I keep my promise. वा वा. शाबास. Hi. इंग्रजाशी लग्न करणं म्हणजे काय मस्करी आहे का? इंग्रजाशी लग्न करणं मस्करी आहे का? क्या बात आहे. वा वा वा. हा. पाय पडतो सासूबाई. मी सासूबाई नाही, मी तुमची नवरी. हा? नवरी? नवरी. हे मला हिच्याशी लग्न करायचं. नवरी नवरी. He's माझी बहीण आहे. नाही नाही मला हिच्याशी करायचं. नाही, नाही. हिच्याशी करायचं. माझं करायचं काय? माझं झालंय एकदा. दादा सांग नाही आला. अरे झालंय ना, तुला कळ नाही करत आहे? सारखं काय आहे? नाही, काय? चल तिकडे, हो मागे. चल, 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 तिकडे. सांग आम्ही. हा. काय सरांना बघूयात कसा वाटला हा सिनेमा सर. अप्रतिम वाटला. म्हणजे इतका फनी आहे, हा लगानपेक्षा जास्त फनी वाटला. तर एक आणखीन एक मोठी गोष्ट आहे की या सिनेमाची निर्मिती केली प्रियांका चोप्रा यांनी. आणि खरं तर आम्हाला आत्ता त्या इथे असतं तर आणखीन मजा आली असती, पण येतीलच पुढच्या वेळेला मला वाटतं. आणि त्यांच्या मातोश्री आलेले आहेत, मधु चोप्रा. मधु चोप्रा यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रियांकाजी जरी इथे नसल्या तरी त्या आपल्याबरोबर आत्ता लगेच असणार आहेत. त्यांनी आपल्याबरोबर संवाद साधायचं ठरवलेलं आहे. बघूयात मग आता प्रियांकाजी आपल्याशी काय बोलतात. तर प्रियांकाजी आता आपल्याबरोबर आहेत. त्यांना मला प्रश्न विचारायचा की प्रियांकाजी, स्वप्नांची नगरी आहे मुंबई नगरी, या मुंबई नगरीनं तुम्हाला काय दिलं? लोग मुंबई को माया नगरी कहते हैं, लोग मुंबई को सपनों की नगरी कहते हैं, लेकिन मेरे हिसाब से मुंबई एक बहुत ही स्पेशल शहर इसीलिए है क्योंकि जब भी कुछ मुश्किलें आई हों तभी ये पूरा शहर एक साथ जुड़ जाता है. मुंबई की स्पिरिट जो है वो बहुत बहुत स्ट्रांग है और मेरे लिए तो मुंबई मेरा घर है. मैं ज़िंदगी में सबसे ज़्यादा मैं मुंबई में रही हूँ. 15 साल हो गए हैं मुझे अब. एंड मैं जहाँ पे भी दुनिया में जाऊँ, इंडिया में जाऊँ, मुंबई मेरा घर हमेशा है. वा. पण मराठी सिनेमाची तुम्ही निर्मिती केली. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही ॲक्ट कधी करणार मराठी सिनेमामध्ये, अभिनय कधी करणार? मैं मराठी फिल्म में ज़रूर एक्ट करना पसंद करूंगी. इनफैक्ट मैंने कैमियो भी किया है वेंटिलेटर में. आप लोग प्लीज़ देखिए. मराठी मुझसे ज़्यादा बोली नहीं जाती, मुझे सीखनी पड़ती है, लेकिन मैं ज़रूर करना चाहूँगी कभी ना कभी मराठी फिल्म. वा वा, लवकर करा आणि इकडे आमच्या इकडे, आम्हाला बरं वाटेल. पण आमचा एक रिवाज आहे बाबा की इकडे आलं की आम्ही हिंदी कलाकार जरी असले तरी मराठीत बोलायला लावतो. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा कुठला तरी मराठी डायलॉग बोलावा. तुम्हाला येत असणारच. काय बोलू भाऊ, मेरी मराठी फिल्म वेंटिलेटर देखने या रे या सारे या. सगळं बरोबरच होते. भाऊ फक्त चुकलं. भाऊ कदमसाठी पण असू शकतो. बाद भाऊ कदम कुठे पोचले बघा, प्रियांका चोप्रा पण ओळखू लागले. डायलॉग तर ऐकला, पण मला असं वाटतं की मराठी गाणी तुम्ही खूप ऐकता. एखादं गाणं तुम्ही मराठी म्हणू शकता का आमच्यासाठी? मैंने एक बहुत ही अच्छा गाना गाया, बहुत ही स्पेशल गाना गाया है वेंटिलेटर के लिए, जिसका नाम है बाबा.
जैसे आप जानते हैं फिल्म में हमारे जो मेन लीड हैं उनके फादर वेंटिलेटर पे हैं और ये एक ऐसा सिनेरियो है जिसको मैंने बहुत करीबी से एक्सपीरियंस किया है। तो ये एक बहुत ही इमोशनल सॉन्ग है। एक बच्चे की अपील है अपने बाबा से कि तुम मेरा हाथ छोड़ के मत जाओ, आई एम नॉट रेडी। तो मैं बहुत प्राउड हूँ। रोहन एंड रोहन जो हमारे कंपोजर्स हैं, राजेश सर, ये बहुत ही ब्यूटीफुल कंपोजिशन है एंड आई एम वेरी वेरी हैप्पी कि मैंने ये गाना गाया। अगर कोई मुश्किल हो, कोई गलती हो गई हो मुझसे तो प्लीज़ मुझे माफ़ कर दीजिएगा। मराठी ठीक से नहीं बोल पाती, लेकिन मेरी तरफ से कोशिश मैंने ज़रूर की है। वा, म्हणजे गाणं गायलं तुम्ही सिनेमामध्ये आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना हे सिनेमामध्ये नक्की ऐकायला सुद्धा मिळणार आहे। जाता जाता प्रियंकाजी, व्हेंटिलेटर म्हणजे तुमच्या मते काय? वेंटिलेटर एक बहुत स्पेशल फिल्म है। इतनी सैड सिचुएशन के दौरान जब पूरी की पूरी फैमिली आपके गांव से, शहरों से एक साथ आती है एक इंसान के लिए, तब क्या होता है, जिसमें आयरनी है, जोक्स हैं, हंसी है, रोना है। मैं तो बहुत रोई थी इस फिल्म को देखने के बाद, बहुत रोई थी। मुझे मेरे डैड की बहुत याद आई थी। एक तरह से आपकी पूरी फैमिली को एक साथ लाएगी ये फिल्म एंड मैं कहूँगी कि अपनी पूरी फैमिली को लेकर इस फिल्म को ज़रूर देखने आइए। वा वा, थँक्यू प्रियंकाजी। जोरदार टाळ्या प्रियंका चोप्रा यांच्यासाठी झाल्या पाहिजे। तर आता येणार आहे संजीव सर तुमच्याकडे। यामध्ये तुमची एक वेगळी व्यक्तिरेखा आहे, काय सांगाल व्यक्तिरेखेबद्दल? The role essentially is of a man which is completely in contrast to my own character. He's calm, he's collected, he's rooted, and he doesn't give no bad words. I mean, that's terrible. निलेश दिवेकर बसले आहेत, आता त्यांच्याकडे जाणार आहे। निलेश, तुमची भूमिका या सिनेमातली ऐकायची आहे। साई नावाचं कॅरेक्टर मी करतोय, प्रसन्नाचा भाऊ आहे, पण असं काय त्याच्याबद्दल 1+ आहे, माणूस हॅपी गो लकी आहे, जे मनात येतं ते करतो, बिंदास राहतो। साई प्रसन्नाला खूप सपोर्टिव्ह आहे। पण गंमत आहे फिल्ममध्ये काम करायची की स्वतःबद्दल सांगितल्याप्रमाणे एक कॅरेक्टरची काय सांगण्याची गंमत नाही आहे। ती फिल्मची मेकिंग जी आहे, जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस ॲज अन ॲक्टर एन्जॉय करायला खूप गंमत आहे। वा वा, अभिजित चव्हाण तुमच्याकडे येणार आहे। तुमच्या आतापर्यंत विनोदी भूमिका आम्ही बघितलेल्या आहेत, मग या सिनेमात कशी विनोदीच भूमिका आहे? हो, विनोदीच आहे। विनोदाबरोबर एक कॅरेक्टरसुद्धा आहे त्याच्यामध्ये, जो बाप आहे, ज्याला गावाची आवड आहे, ज्याला उत्सवाविषयी आस्था आहे आणि त्याला ह्या सगळ्या माणसांबरोबर राहायचं आहे। त्याच्या कोकणातल्या गावी त्याला जायचं आहे, गणपती उत्सव साजरा करायचा आहे आणि विनोद ह्या सिनेमामध्ये आम्ही घडवत नाही, तो घडत जातो, तो सहज होतो, तो जन्माला येत जातो, सीन गणित। वा, मनमीत काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं, माझं नाव फिल्ममध्ये पण मनमीतच आहे। वा, कारण राजेश सर मला बोललेले की त्यांनी लिहिताना ते कॅरेक्टर माझ्यासाठीच लिहिलं होतं। वा वा, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी राजेश सर, थँक्यू सो मच। फिल्म म्हणजे आपल्याला पोट धरून हसायला लावणारी आहे, अंगावर काटा आणणारी आहे आणि डोळ्यात पाणीही आणणारी आहे। वा, आता आणखीन एका पाहुण्यांचं स्वागत करूयात या मंचावरती। स्वागत झालं पाहिजे अभिनेत्री आशा ज्ञाते यांचं, जोरदार टाळ्या। पप्पा, तुम्ही ऑडियन्स मध्ये कशाला जाऊन तिकडे बसला आज? काय ऑडियन्स मध्ये कशाला बसला जाऊन? हे ऑडियन्स आहे? मला वाटलं हे ऑडियन्स आहे। सेम आहे ना, सेम आहे, कोण कुठे कळत नाहीये। नाही कळत, ते इथेच गर्दी, मला वाटलं हे ऑडियन्स आहे। चला पप्पा, जा आता घरी, दिवाळी आहे, जावा। नाही असं नाही, मला काय त्यांना प्रश्न विचारायचे। पटकन या आणि पटकन जा। हा, पटकन भेटा आणि पटकन जावा पप्पा। सर खूप बरं वाटलं भेटून सर। पप्पा आता काय बोलू शकत? चित्रपट बघितलेत का, खूप फॅन आहे मी त्यांचा। अच्छा, कोण? बच्चन साहेब। बघा ना, सर तो एक बोला ना, ऐसा ते एकदा बोलून
एकदा सर प्लीज. जा भाऊ, आता बायको चकल्या करते जा. त्याच्यासाठी चाललेस. त्याच्यासाठी चाललंय म्हणतो. बच्चन साहेब. ठीक आहे, बच्चन साहेब. सर कोण? प्रेम चोप्रा. टोपी बिपी आतमध्ये लय गोलमाल आहे. प्रेम चोप्रा. ताई सांभाळून पाठी प्रेम चोप्रा आहे. हाय सर, हाऊ आर यू सर? अरे बापरे. फाईन सर, फाईन. इंग्लिश 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 एकदम. मराठी कुठं कळतंय त्यांना? कोण आहे ते? बिल क्लिंटन. So very fine, you know. I'm fine. Okay, this temperature is very hot and sir. Very hot, but okay, I'm fine, sir. And use the two. And what is the question? Better than ajubat nothing. And use 2-3 sentences. Pythagoras प्रमेय and use. Yes, कोण? Where is this? Okay, fine. आणि काळा पैसा भारतातून जातो कुठे? पैसा भापून शेवटी आता इंग्लिश बोलायला यांच्याकडे या, यांच्याकडे आशिष सरांकडे. दादा नको, आशीर्वाद द्या जाऊ दे. दादा. दादा मी खूप फॅन आहे तुमचा. वा वा एकही कार्यक्रम सोडला नाही. वा वा. म्हणजे कलेक्शन आहे कॅसेटचं माझ्या घरी. कोण आहेत ते पप्पा? सुरेश वाडकर. पप्पा थँक्यू. धन्यवाद पप्पांसाठी. अरे राहील सर. प्रीती जिंटा. गणेश मयेकर आता तुमच्याकडे येणार आहे. तुमची भूमिका जाणून घेणार आहे पहिल्यांदा. मी या चित्रपटामध्ये भिक्खू मामाचं कॅरेक्टर करतोय. हां. जे गावातलं थोडक्यात आपण म्हणू की BBC न्यूज. इकडच्या खबरी तिकडे पोचवायच्या, तिकडच्या खबरी तिकडे पोचवायच्या. आणि हे गोड कॅरेक्टर आहे खूप, की तो कोणाच्याही घरात जाऊन चहा पितो, त्याला मदत करतो, भाजी निवडायची भाजी निवड, हे असं सगळं करत होतो. पण कुठली एखादी गोष्ट आहे जी ही कळता कामा नाही कोणाला, तर ती आधी तो बाहेर आणतो की अरे असं असं झालेलं आहे, कोणाला सांगू नकोस, मी फक्त तुलाच सांगितलेलं आहे. हे अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे. वा वा. तर आता येणार नितीन तुमच्याकडे. नितीनची भूमिका काय? नमस्कार. मी या सिनेमामध्ये विन्या नावाचं कॅरेक्टर करतो आहे, जे की त्या गावातला एक मूर्तिकार आहे. आणि गोष्टीप्रमाणे प्रत्येकजण इकडे व्हेंटिलेटरवर आहेत, त्याप्रमाणे मी सुद्धा आहे, कारण माझ्याकडे त्या मूर्त्या बनवण्याची ऑर्डर असते. इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. आणि ऑफकोर्स राजेश सर, की मी कलाकार म्हणून मी स्वतःला आय डोंट नो मी किती काम करतो, किती चांगलं करतो, पण जे काही माझ्याकडनं काम आत्तापर्यंत झालेलं आहे त्याचं माझं सगळं श्रेय माझ्या दिग्दर्शकांना आहे. थँक्यू सर. आता भूषण सरांकडे आहे. भूषण सर, तुमच्या भूमिकेबद्दल आणि सिनेमाबद्दल काय सांगाल? या सिनेमामध्ये मी रवी काका नावाची भूमिका करतोय, जी थोडीशी बेरकी आहे. हां. मी आतापर्यंत ॲक्टर म्हणून या क्षेत्रामध्ये आलो होतो, पण नंतर काही कार्यभावाल्यामुळे मी प्रोडक्शन करायला लागलो. आणि हा सिनेमा जो मला मिळाला तो फुटेज वाईज आतापर्यंत माझ्या आयुष्यातली मोठी भूमिका आहे. वा. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की व्हेंटिलेटरच्या माध्यमातून मी कुठेतरी एक श्वास घ्यायला, मोठा श्वास घेऊ शकलो. त्यामुळे मी खूप कृतकृत्य आहे. वा वा. विजय निकम सर, तुमची भूमिका जाणून घ्यायची आहे. एक मात्र थोडंसं नेहमीचंच दुःख कदाचित माझ्या चेहऱ्यामुळे असेल, कसंही असेल, रोहन आणि राजेश सर हे मला फक्त निगेटिव्ह भूमिका देतात. आणि फारच असं आणि म्हणजे त्याचा आनंद आहे. भूमिका करताना प्रचंड आनंद होतो, पण माझ्या बायकोला फार त्रास होतो, कारण तिला खरंच माहिती आहे मी याच्यापेक्षा खूप चांगला माणूस आहे. एनिवेज मी फक्त आभार मानेन. रोहन आणि राजेश सरांनी प्रेम केलं आणि मला खूप ताकद मिळाली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. राहुल, तुझी भूमिका काय? कामेरकर परिवाराचाच एक भाग आहे. कांचन कामेरकर पॉलिटिक्समध्ये असतो आणि पहिल्यांदा गणपती मंडळाचा अध्यक्ष झालेला असतो. आणि गजू काका सिरियस असल्यामुळे ह्याच्या आयुष्यात काय परिणाम होतो त्या गोष्टीमुळे ह्याच्याविषयी सगळं आहे. वा वा.
तर खूप छान वाटलं की कालच्या आणि आजच्या भागामध्ये व्हेंटिलेटरच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे आपल्या थुकरेटवाडीमध्ये आले. तेव्हा याच पाहुण्यांना मी विनंती करणार आहे की प्लीज उद्याच्या सुद्धा भागात तुम्ही आमच्याबरोबर असायला पाहिजे. काय बरोबर आहे ना? तर यांच्याच बरोबर आपण भेटूयात उद्याच्या सुद्धा भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.